नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं परत स्वागत आहे आपल्या मिस्टी टॉक्स या चॅनलवर. आणि सर्वात पहिलं आपल्या सगळ्या मिस्टी टॉक्स फॅमिलीचं मनपूर्वक धन्यवाद. आपले 50,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. असंच सहकार्य करा. आणि चॅनल काय माझं नाही, हा सगळं तुमचाच आहे. तुम्ही सगळं कंटेंट बघून तुम्हीच सपोर्ट केलेला आहे. असंच सपोर्ट करा. आपल्याला 1 लाख 2 लाख 3 लाखात आपण आरामात जाऊयात. तर आज आपल्याबरोबर पुण्यातलेच कोथरूडमधले एक सबस्क्रायबर आलेले आहेत. तर आज आपण त्यांच्याकडनं किस्सा ऐकून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. काय तुमचं नाव सर? माझं नाव गणेश सकपाळ आहे. मी कोथरूडमध्ये राहिला आहे आणि मी इंस्टाग्रामला मिस्ट्री स्टॉक बघितलं. त्यातले व्हिडिओ बघितले, ते आवडले मला आणि तो एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आपल्या जे काही अडचणी आल्यात त्या सांगायला. म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि आज मी ते माझा जो काही किस्सा माझ्याबरोबर घडलेला आहे तो मी सांगण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर कधी कॅमेऱ्यासमोर आलेले नाही आहेत, त्यामुळे थोडेसे कॉन्शियस झालेले आहेत. कारण की आपल्याकडे कोण हाडामासाचे कलाकार तर येत नाहीत, सगळे नॉर्मलच असतात, सामान्य असतात. त्याच्यामुळे सर तुम्ही एकदम रिलॅक्समध्ये बोला, काय अडचण नाही, मस्तपैकी मागं टेकून बोला आणि आरामात बोला. तर हा जो किस्सा माझ्यावर घडला आहे तो 2010 साली घडला आहे. तेव्हा मी ठाण्यामध्ये राहिला होतो, वाघे इस्टेटला. आणि मला डेली रुटीन जसं आपण बघितलं ना, तर मी नाईटला कॉल सेंटरला कामाला होतो. म्हणजे 12-1 वाजेपर्यंत मला झोप नव्हतं. 1 वाजता उठून मी आपलं जेवण करणं, आराम करणं आणि संध्याकाळी 6 वाजता ऑफिसला जाणं. आणि त्या दिवशी पण मी संध्याकाळी 6 वाजता माझं नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो. एक आपली जी शिफ्ट आहे ती शिफ्ट संपवली. त्यानंतर माझा 2चा ड्रॉप होता. संध्याकाळी 6 वाजता म्हणजे नाईट शिफ्टला? नाईट शिफ्ट संध्याकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत. संध्याकाळी 6 ते रात्री 3 पर्यंत. रात्री 3 पर्यंत. अच्छा. घाबरू नका, आरामात बोला. मग रात्री 3 पर्यंत तो होता. मग रात्री 3 वाजता माझा ड्रॉप असतो आणि माझ्या कॉल सेंटरपासून माझं घर एक हार्डली 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तो ड्रॉप माझा एक मीटिंगमुळे तो मिस झाला, तो ड्रॉप गेला. तर मी विचार केला आता दुसरा ड्रॉप 3:30-4 वाजता येईल, त्याच्यापेक्षा मी चालत गेलो तर 15 मिनिटात घरी पोचतो. म्हणजे घर अगदी चालण्याच्या अंतरावर होतं. आणि नुकतंच मला बेबी झाली होती, माझी लहान पोरगी होती, एक 2-3 महिन्याची असेल. त्याच्यामुळे मी थांबू पण शकत नव्हतो जास्त वेळ. मग मी चालणं आपलं ऑफिसमधून निघालो, चालत चाललो होतो. आणि मध्येच एक आमच्या इथं स्मशानभूमी लागते, वाघे इस्टेटची. कुठली स्मशानभूमी लागते? वाघे इस्टेट. मग त्या एरियामध्ये स्मशानभूमी आहे. आणि तिथून मी निघालो तिथं मला एक लेडी दिसली, एक बाई दिसली होती आणि त्याच्या हातामध्ये एक लहान बाळ होतं. म्हणजेच ते एक माणुसकीच्या नात्याने मी तिथं होतो. रात्रीचे 3 वाजले होते आणि एक बाई अशा ठिकाणी उभी आहे, तिथं कोणी नाही आहे. म्हणून एक फक्त माणुसकीच्या नात्याने मी तिला विचारलं की ताई तुम्ही इथं काय करता ते, किंवा तुम्हाला काय मदत हवी आहे का, किंवा तुम्हाला मी कुठं सोडू का. पण ती बाई दिसायला कशी होती? नॉर्मल आपलीच ते होती. तिनं एक लाल साडी घातली होती आणि केस वगैरे बांधली होती. दिसायला पण खूप छान होती. हातामध्ये लहान बाळ होतं. तर ते म्हणले की मला फक्त समोर पुढं जायचं आहे, तर त्या नाक्यापर्यंत तुम्ही मला सोडता का, मी तुमच्याबरोबर येऊ का. तर मी म्हटलं ठीक आहे चला, म्हटलं सोडतो तुम्हाला. मग चालतच? हां, चालतच. मग मी चालत होतो, ती माझ्याबरोबर चालत होती. एक तो सिग्नल आला, नाका आला. तिथं मी त्यांना म्हटलं म्हणजे त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, म्हणून बघितलं आजूबाजूला, तर नव्हती तिथे ती. तिथून ती गायबच झाली, अचानक दिसण्याचं झाली. मग थोडं मी घाबरलो त्यावेळेला आणि मग तिथून मी पटकन आपल्या घराकडे निघालो. पण तुम्ही सोबत चालत होता ना, मग तुम्हाला कसं सोबत चालू होतं. डायरेक्ट गायब झाली, कसं काय कळालं? म्हणजे मी विचारलं तिला, बघितलं ना की बाबा हे इथं पॉईंट आला, तो नाका आला, नाकापर्यंत सोडत होते. तर थोडंसं ती पाठीपुढं म्हणजे स्पीडवरनं पाठीपुढं होत होती आणि त्याला बाळ पण होतं. तर मी आजूबाजूला बघितलं, कोणीच नाही तिथे. मग थोडं मला भीती वाटली, मला काहीतरी गडबड आहे. मग मी तसंच घरी गेलो. बायको तिच्या माहेरी गेली होती, कारण की असं मी नाते 3 वाजता येतो, माझी लहान पोरगी होती. तर सांगितलं उशीर होत असेल तू माहेरी जाऊन थांबू शकते. मग मी रात्री घरात गेलो वगैरे, सगळं आवरलं, फ्रेश झालो आणि झोपलो. तर संध्याकाळी सकाळी एक 4:30-5 वाजले असतील त्यावेळेला अचानक माझी बॉडी लॉक झाली म्हणजे मला हातपाय हलवताच येत नव्हते. इकडे तिकडे मूव करता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. आणि माझा जो ओरडायचा प्रयत्न करतोय मी, तो ओरडता पण येत नव्हता. 3 वाजता मी आलो. त्यानंतर बिछाना पडून होतो, तर झोप येत नव्हती. तर 4-4:30चा एक वेळ असेल, थोडी नॉर्मली मला झोप येत होती. तर समोर तीच बाई मला दिसली. ती बाई मला दिसते समोर. ती लहान पोरं सगळी दिसते, गुडघ्यावर रांगतात ना पोरं, तशी ती रांगत माझ्याकडे होती. ते केस वगैरे अशी मोकळी सोडलेली होती आणि चेहरा एकदम पांढरा फटक असा चेहरा होता. बाप.
आणि ती माझ्यावर बघते. आता तिला बघितलं मी घाबरलो, कारण माझ्या डोक्यात ही इथं कशी काय आली आणि असे काय, ते बघून मी खूप घाबरलो. मग त्यावेळेस तुम्ही झोपेतनं उठला होतात की झोपेमध्ये सगळं नाही, झोपलेच होतो मी. बेडवर पडलेलं हां, जागी होतो, पण हे होतो, पडलेलो होतो, लोळलेलो होतो. आणि बघतोय मी, मला उठायचं, मला पळायचं किंवा ओरडायचं मला, पण मी ओरडू शकत नव्हतो. आवाज निघत नाही कशातून. मूव करतोय तर हालता येत नव्हतं मला. बॉडी पूर्ण स्टक झाली. बॉडी पूर्ण स्टक झाली होती. मग त्यानंतर मग मी झोप म्हणजे कधी झोप लागली काय झालं मला माहितीच नाही. उठलो तेव्हा 10-11 वाजले असते. उजेडलं होतं चांगलं आणि जेव्हा उठलो तर बघतो माझ्या अंगावर काहीच कपडे नव्हते. अच्छा, म्हणजे एकही कपडे नव्हते अंगावर? एकही कपडे नव्हते. आणि त्यानंतर 10-11 वाजले असतील, एकही कपडे नव्हते अंगावरती. मी उठलो तेव्हा मला खूप भीती वाटत होती. हातपाय माझे पूर्ण दुखत होते. मग मी तसा उठलो, फ्रेश झालो, सासरी गेलो, तिथे नाश्ता वगैरे केला मी आणि परत घरी आलो. भीती तर वाटत होती, पण जाणार कुठे, परत नाईटला जायचं आहे. मग मी थोडं झोपलो तिथे. दिवसभर मला काही वाटलं नाही. परत संध्याकाळी मी ऑफिसला गेलो. आपलं जे काम असतं ते काम केलं. पण रात्री येताना मला खूप भीती वाटत होती. म्हणलं आता काय करायचं. ड्रॉपने मी घरी आलो. वरती घरात तर जायचं आहे, दरवाजा उघडला पण जायला भीती वाटते. तरी कसं बसून मी गेलो घरामध्ये. मग लाईट वगैरे चालू केली. असं बंद करतो, पण त्यावेळी चालूच ठेवली मी. आणि मी इकडं बघतो तिकडे बघतो, मला ते खूपच भीती, झोप येईनच. ते सारखं ते डोक्यात बसलं. डोक्यामध्ये तेच बसतंय. कुठल्या वस्तूकडे बघितलं मला तेच दिसतंय. पण नंतर मला थोडी झोप लागायचा प्रयत्न झाला, परत तोच सीन झाला. परत ती आली आणि ती आल्यानंतर परत ते तशी सेम रांगत येते आणि नंतर मग परत सेम तसंच झालं. परत मी सकाळी उठलो होतं ते सेम तसंच, अंगावर कपडे वगैरे नव्हते. म्हणजे रिपीटेड जे पहिल्यांदा झालं त्या सगळ्या गोष्टी परत रिपीट व्हायला. मग त्या सिच्युएशनमध्ये नंतर काही दिवस चाललं ते आणि मी घरी सांगू पण शकत होतो. मिसेसला पण काही सांगितलं नाही, कारण की घरामध्ये लहान बाळ आहे, ती घाबरणार. आणि मग त्याच्यानंतर मी एक दिवस दुपारी असंच मिसेसच्या घरी आम्ही गप्पा मारत बसलो होतो. गप्पा मारता मारता काहीतरी माझ्यामध्ये वेगळं एक प्रकार घडला किंवा मी अशी मान वगैरे ना अशी वेगळी फिरवली गेली माझ्याकडून. ते बघून ते माझ्या जे मेवण्या होत्या किंवा माझी जी मेवण्याची बायको होती, सगळे घाबरले. एक्झॅक्टली काय म्हणजे काय झालं काय एक्झॅक्टली? तर तिथं मी बसलो होतो आणि आमच्या गप्पा चालल्या होत्या. गप्पा करता करता अचानक मी असे मुंडकं फिरवलं आणि ते बघून ना ते खूप घाबरले, ते ओरडले. मुंडकं फिरून म्हणजे कसं फिरवलं? मुंडकं फिरवलं म्हणजे असं गोल एकदम असं फिरलं आणि ते माझ्या डोळे बी त्यांना वेगळाच भाव दिसला. तर मग ते मेवण्याची बायको काय म्हटली की नाही, तुम्ही दादांना कुठंतरी दाखवा म्हटलं. आणि ते मला खूप ते घाबरले ना म्हणते ना, ते मला जवळ येऊन देत नव्हते आणि मला खूप भीती वाटत होती त्यावेळी. मी रडत बाहेर निघून गेलो. मग दिवसभर मी बाहेरच थांबलो. मी घरी पण नाही गेलो आणि संध्याकाळी माझ्या शिफ्टला गेलो. पण काही दिवसांनी मग मी ते कामावर जाणं पण बंद केलं. म्हणजे जॉब सोडूनच टाकलं? हां, म्हणजे जॉब सोडला, घरी सांगितलं नाही. जॉब सोडला म्हणजे मी याच्यामध्ये मी कुठेही रस्त्याने फिरत होतो. रोज कामावर तर निघायचो, पर असं इकडं तिकडं फिरत बसायचो. मग तिथून मी घरी सांगितलं, मग माझ्या मिसेसला सांगितलं मी असं असं आहे मला प्रॉब्लेम. अशा काही घटना माझ्या गेल्या 15 दिवसापासून घडत आहेत. म्हणजे तोपर्यंत तुम्ही घरात कोणालाच बोलला नव्हता? मग आम्ही काही दिवसांनी आम्ही मग नाशिकला गेलो. ते सोडलं आम्ही, ठाणंच सोडला. नाशिकला माझे आईवडील राहतात, तिथं गेलो, तिथं राहिलो. तिथं पण हे होणं पण थोडं कमी झालं होतं माझ्याबरोबर. तर मला वाटलं की ठीक बाबा, आता आपण एरिया सोडला आहे तर मग काही होणार नाही, आता मी ओके आहे. पण तिथं हे काय होतं की मी कामावर निघायचो घरातून, पण कामावर जातच नव्हतो. मी असंच बाहेर इकडे तिकडे फिरायचो, कुठे जाऊन फिरायचो. मग ते घरचे म्हणजे म्हणजे 1 महिना झाला पगार नाही, कामावर तर रोज जातो आहे, 2 महिने झाले पगार नाही आणि मी काही कारण देतो असं, म्हणजे माझे विनाकारण मी फिरत होतो. जे काम नाही काय नाही, फक्त इकडे तिकडे फिरायचं? इकडे तिकडे फिरायचं, असं काय चालू होतं. मग नंतर मी बोललो ठीक आहे. मग घरच्यांना थोडं नाही का, मग मी पुण्यामध्ये आलो. मी घरच्यांना म्हटलं की ते काहीतरी कारण सांगितलं. म्हटलं इथं मला राहायचं नाही आहे, कारण इथं काम वगैरे चांगलं नाही. मी पुण्यामध्ये आलं म्हणजे मग कुठं होता जॉब, कुठं होता मग? जे शंकर महाराजचं मठ आहे, ते शारदा आर्केड म्हणून बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये एक कॉल सेंटर आहे आणि त्या कॉल सेंटरमध्ये कामाला लागलो. इथं मग माझा शिफ्ट टायमिंग हा होता रात्रीचा होता 12 ते 8पर्यंत. तर तिथं मग मी एक रूम घेतला, बॅचलर आम्ही पोरं राहत होतो. तर मग तिथं कामाची सुरुवात केली मी छान. 1-2 महिना छान गेला माझा. नंतर एक घटना अशी घडली की रात्री आम्हाला सुट्टी होती, शनिवार होता. माझे बाकीचे जे फ्रेंड होते, रूममेट होते, ते त्यांच्या घरी गेले होते. 2 दिवस सुट्टी असायची.
ते इथं जवळ राहिलं होते, घरी गेले होते. एक रूममेट आणि मी फक्त आम्ही घरी होतो. घरी असताना मी गुरुचरित्र हे पुस्तक वाचत होतो. म्हणजे असं पारायण करत नव्हतो, जस्ट माझ्या हातामध्ये होतं. मी झोपलेलो होतो आणि वाचत होतो आणि ते मी उशाला ठेवलं आणि तेवढ्यात बॅक साईडनी ती माझ्या अंगावर आली. परत मी असं पालता झोपले पोटावरती. आणि किती वाजताची गोष्ट होती? ही गोष्ट रात्री 1ची होती. तो मित्र मोबाईलवरती मूवी बघत होता. मी सर पुस्तक हाताळत होतो, ठेवलं आणि ती अचानक माझ्या बॅक साईडने आली आणि मग पाठीवर बसली आणि तिथे ते केस सगळे माझ्या समोर मला दिसत होते. आणि तो मित्र बघतोय का मी असा का करतो, म्हणजे हालायचा प्रयत्न करतो. बॉडी लॉक परत झाली, काही दिसणं, मला काहीच कळत नव्हतं. आणि असं ते केस बिसं आणि प्रेशर पडलं ना, वजन पडलं माझ्या अंगावरती, कोणतंही वरून प्रेशर करते. परत सेम मी झोपून गेलो. पण झोपता आहे ना, ते गुरुचरित्र माझ्याजवळ होते, मला माहीत होतं. मी त्याच्यावर हात ठेवला आणि ओम साईनाथ आहे ना मग असं जप चालू केला. मी ठाण्याला असल्यापासून मला साईबाबांवर विश्वास खूप होता. मी रोज आमच्या इथे मंदिरात जायचो. तो जप चालू केला आणि पटकन माझ्या अंगावरून उठल्यासारखं झालं. म्हणजे एकदम रिलॅक्स झाली बॉडी आणि मी मोकळा झालो. म्हणजे मला हालचाल करते तो सगळं होतं ना. मग मी घाबरलो. मग तसं पुस्तक मी जवळ घेतला आणि त्या पुस्तक पकडून मी झोपून गेलो. मग सकाळी उठलो. मग तो मित्र मला सांगत होता, अरे काय झालं रात्री असं का ओढत होता, त्यालाही काय कळत नव्हतं. मग नंतर त्याला सांगितलं थोडा असा प्रॉब्लेम आहे. मग ते पण मला घाबरत. ते म्हणले रूम खाली करतो, इथं राहू नको. मी अरे असं कसं रूम खाली करू, कुठे जाऊ आणि कुठे गेलं माझ्याबरोबर प्रॉब्लेम आहे, तुम्ही सांगते असेल तर मला काय म्हणजे भीती पण वाटणार नाही. मग ते बोलले ठीक आहे, बघू आपण काहीतरी. मग नंतर मी रोज तिथे माझ्यासाठी मारुतीचा एक फोटो आणला. त्यामुळे रोज तिथं पूजा कर मित्रांनीच. मित्रांनी. मग नंतर परत 2-3 दिवसांनी आहे ना परत सेम तशीच घटना घडली. त्यावेळी घरी कोण नव्हतं, मित्र पण नव्हते, मी झोपलो आहे. परत ती आली, सेम तसं प्रकार घडला. सकाळी 10-11 वाजता आमचा जो रूम ओनर होता ना, त्याचा मुलगा घरी आला वरती रूममध्ये आणि दार उघडं होतं आणि मी ओपन तसंच माझ्या अंगावर कपडे नव्हते. मग मला उठवलं. म्हणलं हे काय प्रकार आहे, तू असा झोपतो, घरात दार उघडं आहे, कोणी येतं जातं. मी म्हणलो दादा असं नाही आहे, माझ्याबरोबर अशा काही घटना घडतात काही वेळापासून. तर त्याच्यामुळे मला काय माहिती नाही कसं झालं. मग नंतर आमच्या नाशिकला एक गुरुजी आहे, तिवारी गुरुजी म्हणून. मग त्यांनी माझ्या मिसेसला सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना ओम नमः शिवायचा जप करा, त्याच्याने तुमच्या मिस्टरना फरक पडेल. मग एक दिवस परत काय झालं, अचानक दुपारची वेळ होती, तेव्हा 3ची वेळ होती आणि माझी मिसेस तिथं जप करायची. 3ची वेळ होती आणि समोर मी झोपलो होतो, घरात कोण नव्हतं आणि परत ती समोर आली. रात्रीच? नाही, दिवसाची वेळ होती. दुपारी 2:30-3 वाजले असेल. ती समोर आली. समोर आता जसे रांगते ते केस असे दोन्ही साईडनी मोकळे, ते रांगत पुढे सेम म्हणजे ह्याच्या आधी जे झालं तेच सगळं सेम तसंच. आणि मला दिसते माझी परत बॉडी लॉक झाली, मला हालता येईना, काहीच करता येईना. पण त्यावेळेला मला माझ्या बाजूला ती येतेच आहे, तोपर्यंत माझ्या बाजूला एक कामाला साप दिसला. तो साप माझ्याकडे येतो आहे आणि त्या सापाने मला पूर्ण राऊंड मारला आहे आणि ती तिथं स्टॉप दिली त्या सापाला बघून आणि त्या सापाने तिच्यावर झेप घेतली आणि ते दोघंही गायब झाले. म्हणजे हे सगळं डोळ्यासमोर दिसत होतं? डोळ्यासमोर दिसतंय मला, पण मला मूज करता येत नाही, हालतच येत नाही. आणि मग ते घटना घडली. मी तसं उठलो, हातपाय धुतले आणि मी पहिला मिसेसला फोन केला. तिला म्हटलं असं असं घडलं. तर ती म्हणली हो मी जप करते ते तुमच्यासाठी, जे जप कंटिन्यू चालू होते. मग त्याच्यानंतर मला थोडं नाही का जे होत होतं ना त्याच्यामध्ये एक अंतर सापडलं. मग ते घरी व्हायला लागलं तेव्हा घरामध्ये काय अडचण असेल, म्हणजे मिसेसला जे आपण म्हणतो पाय वगैरे आली असेल किंवा घरात कोण सुतक असेल, अशा वेळी ती घटना घडायला. मग नंतर तिथं मग खूप वैतागलो. मग तसं म्हणजे कुठला वाईट प्रसंग घरात असेल किंवा कुठली वाईट वेळ असेल त्यावेळी जास्त गाणं नाही. तेव्हा माझ्या मिसेसला अडचण असेल ना, आपले पायी वगैरे असेल ना, तेव्हा ते त्या पिरियडमध्ये मग ती मला त्रास देते, इतर वेळी नाही. मग नंतर एके दिवशी काय आलं, आम्ही परत मिसेसला इथं बोलून घेतलं. म्हणजे आता ठीक आहे, थोडंसं पैसे वगैरे जमा आले तर तू ये इथे पुण्यामध्ये राहायला, आपण एकत्र राहू. मग इथं पुण्यामध्ये आलो आम्ही, कोथरूडला एक रूम घेतला रेंटनी. पण ती आली, सगळं व्यवस्थित चालू होतं आणि अचानक परत ते सेम चाललं. परत मी कामावर जायचो आणि कामावर जात नव्हतो. जसं सांगितलं शनिवार वाडा हे रात्रीचं मी फिरत असायचो वेड्यावाने आणि घरी यायचो. परत ते सिच्युएशन सुरू झाली. मग त्या
परिस्थिती मी एवढं बेकार अवस्था आहे ना माझी, की घरात खायला पण पैसे नव्हते. मिसेस पण वैतागली. ती म्हणते, "अरे म्हणजे काय तू करतोयस काय? रोज कामावर जातो की नाही जात? कुठं जातोय? काहीच कळत नाही." आणि असं दिवसा असून किंवा रात्री असून ते मी फिरत बसायचो. मलाच समजत नव्हतं काय चालू आहे. मग परत आम्ही नाशिकला गेलो. तर माझे मामा होते. आणि हे किती वर्ष चालू होतं टोटल? हे टोटल 2010 पासून ते 2018 पर्यंत 8 वर्ष चालू. 8 वर्ष? म्हणजे हा त्रास 8 वर्ष कंटिन्यू 8 चालू वर्ष कंटिन्यू आहे. आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या पिरियडमध्ये काय आलं, की जिथं मी राहायला होतो तिथे पण कसं आहे, कधी अचानक काही व्हायचं. घरी मिसेस नसायची, पण दारू कुठं असायचं, मी झोपलेलो असायचो. मग ते 4 लोकांनी बघितलं. मग ते लोकांना का हा माणूस वेडा आहे किंवा हा असं का वागतोय हे कळत नव्हतं. पण त्यावेळेस समाजामध्ये पण माझी खूप बदनामी झाली. पण एवढ्या फेजमध्ये माझ्या वाईफने मला साथ दिली, की म्हणे ठीक आहे मी तुझ्याबरोबर आहे. आणि नंतर मग आम्ही नाशिकला माझ्या आईने सांगितलं माझ्या मामाला, की असं असं घडतंय गणेशबरोबर, तर कोण आहे का ओळखीचं? मग तो म्हटला की एक नाशिकमध्ये देवाई कॅम्पमध्ये तिथं आहे ओळखीचं, तो माणूस करून देईल. मग तिथं आम्ही गेलो आणि तिथं मग मला आई घेऊन गेली. पण त्या मला उभं राहायची इच्छा नव्हती. हां, घेऊन गेली. पण मी म्हटलं आईला मला इथं यायचंच नाही, मला निघायचं म्हटलं, थांबायचंच नाही आहे. तर मामाने आईने मला तिथं पकडून ठेवलं. नाही तू तिथं थांब, इथे थांब जरा वेळ. मग तिथे एक बराच वेळ थांबल्यानं तिथले जे जो माणूस बघतोय ना तो आला. तो आल्यानंतर त्यांनी मला बोलवलं, समोर बसवलं. बघितलं. त्यानंतर त्यांनी एका ह्याच्यामध्ये वाटीमध्ये एक कापूर वगैरे लावला, अग्नी वगैरे लावली. मग त्यांनी सगळं ते बघितलं आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे. असं प्रकारे मग त्यांनी काय खिळा घेतला. तो खिळा घेऊन त्यांनी एका झाडाला ते खिळा मारला. मग तो म्हटला की तुम्हाला आता हा प्रॉब्लेम येणार नाही. ते जे काय वाईट शक्ती होती ती निघून गेली. फक्त इथून घरी गेल्यानंतर तुम्ही आतापर्यंत जे जे कपडे वापरलेले आहेत ते कपडे सगळे जाळून टाका. ते कपडे समोर ठेवू नका आणि नवीन कपडे घ्या. मग त्याच्यानंतर त्यांनी जे काय प्रकार करायचा तो केला. खिळे बिळे ठोकले. त्याच्यानंतर मग ते मला त्रास बंदच झाला. मग नंतर मी परत घरी आलो. घरी आले सगळे कपडे आम्ही जाळून टाकले. नवीन कपडे घेतले. जरा म्हणजे सगळं तो रूम चेंज केला, सगळं शुद्धी केलं. मग त्यांनी मला काही पूजा वगैरे सांगितलं करायला, तर पूजा मी चालू केल्या. त्याच्यानंतर मला हा त्रास परत कधी झाला नाही. अच्छा. हां, त्यानंतर मी नॉर्मल लाईफ झालो. त्याच्यानंतर माझी परिस्थिती सुधारत गेली, चांगली झाली. त्याच्यानंतर मग मी MPSC पास केली. आज गव्हर्नमेंट जॉब आहे. अरे वाह! सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं चालू आहे. पण ही जेव्हा घटना घडली, ह्या सगळ्या घटनेमधून मी गेलो ना, मग त्याच्यामध्ये मला एक नाही का वेगळंच जाणवलं. बाबा हे घटना अशा घडतात, ते माझ्याबरोबर अजून काही लोकं असतील त्यांच्याबरोबर घडत असतील. आहे की नाही? मग मी त्याचा अभ्यास चालू केला. माझ्या काही गोष्टी आहेत ज्या मी स्वतः करतो. अच्छा. मग ज्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत होता, त्यावेळेस तुम्हाला काय हार्म झाला का तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या मुलाला? तो काय त्रास झाला होता का त्यावेळेस? का फक्त तुम्हाला त्रास फक्त व्हायचा? मलाच होत होता. पण त्यांना त्रास काय होत होता किंवा मी एक कर्ता पुरुष आहे घरातला आणि मी कामच करत नाही. आणि त्यांच्यावर पण अशी वेळ आली होती की माझी लहान पोरगी होती, त्यांना जेवणाची पण त्यांना पण जेवणाची हे नव्हती. म्हणजे जेवण मिळतं का नाही मिळतं याची अपेक्षा नव्हती. रेंट पेंटिंग होत होतं. घर मालक म्हणतो रूम खाली करा. मी या खूप साऱ्या पेसमधून मी गेलो होतो. म्हणजे आमचं जे काय की वेगवेगळ्या आयुष्याचे आमच्या घरातलं सामान पण घरमालक घेऊन गेला होता. तो म्हटला की जेव्हा रेंट येईल ना तेव्हा सामान घेऊन या, अशी वेळ आली. आणि त्यावेळी माझे एक मित्र व मंडळीने साथ सोडली होती. सगळ्यांनीच साथ सोडली होती. फक्त माझी बायको माझ्याबरोबर होती अच्छा. एवढ्या फेसमध्ये. अशी रेअर केस असते खूप की महिला साथ देतात किंवा नाही देत, हे खूप रेअर केस असते. पण याच्यावेळेस तुमच्या वाईफने तुम्हाला एवढी साथ दिली म्हणजे खूप भरपूर साथ दिली तिनं. आणि मग तिच्यामुळे आणि घरच्यांमुळे एक आई-वडील आणि मामा यांच्यामुळे ह्या सगळ्या कठीण परिस्थितीतून मी निघालो. तर मित्रांनो, असा होता गणेश सरांचा किस्सा. खूप भयंकर किस्सा होता. त्याला त्यांच्या फॅमिलीत भरपूर साथ दिलेली होती. आणि असंच प्रत्येक जणांनी एकमेकांना साथ द्या. फॅमिलीमध्ये एकमेकांना सपोर्ट करा, साथ द्या. अशा वेळेस कोणाचा हात सोडू नका, कारण की खूप भयंकर वेळ असते. आणि खूप काही लोकही म्हणतात की अशा काही गोष्टी नसतात, जे आपला भ्रम असतो, अंधश्रद्धा असते. तर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? आता तुमच्यासोबत तर हा किस्सा घडला नाही, तर भरपूर लोक म्हणतात की या गोष्टी नसतातच. तर नाही, भरपूर लोकांना वाटते ह्या गोष्टी नसतात आहे, पण ॲक्च्युली आहेत त्या गोष्टी. आणि काही लोकांना अनुभव पण येतात, पण ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. एक छोटं मग ते सोडून देतात किंवा काही लोकं घाबरून सांगत नाही की लोकं काय म्हणतील. पण मला वाटतं 70 ते 80% लोकांना ह्या देशामध्ये हा अनुभव आहे. आज आपण जर म्हटलं ना, तर मोठे मोठे फिल्म स्टार लोकं पण ह्या गोष्टीकडून या अनुभवातून गेलेले आहेत. अच्छा.
जर तुम्ही एक्झाम्पल जर बघितलं असेल, सलमान खानच्या हातामध्ये एक ब्रेसलेट आहे. ते ब्रेसलेट असं नाही, साधं नाही आहे. त्या ब्रेसलेटची मोठी स्टोरी आहे. त्याचे जे आपण बोलतो शिक्षित लोकं पण आज या लोकं म्हणजे जे उच्च शिक्षित लोकं आहे ना, त्यांना पण याचे अनुभव आहे. त्या पण ह्या गोष्टी हे करतात. नाही असं नाही आहे. मग मोजकेच काही लोकं आहे असे जे म्हणतात की नाही बाबा आम्हाला म्हणजे हे सगळं फेक वाटतं. पण जेव्हा त्यांच्याबरोबर घडेल ना, तेव्हा त्यांना कळणार आहे की बाबा हे असं नाही, असं आहे. बरोबर. तर मित्रांनो, असा होता गणेश सरांचा भयंकर किस्सा. आणि गणेश सरांकडे अजूनही किस्सा आहे, जे त्यांचं गाव आहे, त्यांचं मूळ गाव आहे. हो. तिकडेही तुमच्यासोबत काहीतरी किस्सा घडला होता. हां, फुलंब्री तालुका हे माझं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक आमचा जुना वाडा आहे. त्या वाड्यामध्ये एक घटना आमच्या घरामध्ये घडलेली आहे आणि जे मला सांगितलं, मला जे लहानपणी जे पासून जे दिसतंय, हे त्याच्याशी रिलेटेड आहे. अच्छा. तर मित्रांनो, गणेश सरांचा अजून एक भयंकर किस्सा आहे. तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मेन म्हणजे तुमचं खूप खतरनाक म्हणजे एकदम अप्रतिम सपोर्ट भेटतोय. असं सपोर्ट करा म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ टाकता येईल. आता आपल्या आठवड्याला 2 व्हिडिओ येतात आहेत. तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू की एक दिवसाआड किंवा रोज टाकण्याचा प्रयत्न करू. पण तुमचा सपोर्ट असेल तरच या गोष्टी होणार आहेत. तर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील बॅकग्राऊंडचे, म्युझिकचे वगैरे, तर तेही तुम्ही सांगा. आम्ही तसेही बदल करण्याचा एक प्रयत्न करू. धन्यवाद.